मित्रांनो, हे जेवढं न पटणार आहे तेवढंच ते धक्कादायक सुद्धा आहे. मित्र हो, नमस्कार. फुटलेल्या राष्ट्रवादीचे प्रमुख असलेले अजित पवार आता स्वतःच्याच पक्षामध्ये बेदखल झाले आहेत काय? आपल्याच पक्षामध्ये त्यांना काहीही किंमत उरली नाही की काय? असे प्रश्न बघा गेल्या 2 दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उपस्थित झाले आहेत आणि त्याला कारण सुद्धा तसंच आहे. राष्ट्रवादीच्या प्रदेश युवकचे सूरज चव्हाण यांनी बघा, तुम्हाला आठवत असेल, लातूरमध्ये छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अमानुष मारहाण केली होती आपल्या प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना खुश करण्यासाठी. हे प्रकरण जेव्हा अधिक चिघळलं ना, तेव्हा अजित पवार यांनी या सूरज चव्हाण यांचा राजीनामा घेतला होता. अगदी त्यांना पक्षातून काढून टाकल्याचं वगैरे ट्विट देखील त्यांनी केलं होतं. अशा प्रकारची घटना आपल्याला अजिबात मान्य नाही असं देखील अजितदादांनी पुन्हा पुन्हा सांगितलं होतं. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर आंदोलन केल्यामुळे हे चव्हाण चिडलेले होते. अजितदादांनी मात्र त्यांना फटकारलेलं होतं. या घटनेला अजून 1 महिनाही पूर्ण झाला नाही, तोच या सूरज चव्हाण यांना पक्षामध्ये प्रमोशन दिलं गेलं. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवारांच्या पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदी सूरज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीचं पत्र खासदार सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ आणि अन्य काही नेत्यांच्या उपस्थितीमध्ये या चव्हाण यांना देण्यात आलं. या संदर्भातील माहिती राष्ट्रवादीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून देण्यात आली. पण पुढे काय घडलं बघा. आता सुनील तटकरे यांनी या सूरज चव्हाण यांना बक्षीस दिलं असलं तरी नाचक्की झाली ती मात्र अजित पवारांची झाली. कडक शिस्तीचा, पक्क्या शब्दाचा अशी स्वतःची ओळख अजितदादा करून देत असतात ना. पण त्यांनी राजीनामा घेतलेल्या चव्हाण यांना सुनील तटकरे यांनी थेट प्रमोशन दिलं हो. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या घटनेची अजित पवारांना साधी कल्पना सुद्धा दिली गेली नाही. या प्रमोशन बाबत आपण अनभिज्ञ आहोत असं स्वतः अजित पवार यांनीच सांगितलं. म्हणजे बघा, पक्षात घडत असलेल्या गोष्टी पक्षाच्या प्रमुखांना माहीत नसाव्यात हे मात्र धक्कादायक आहे. सुनील तटकरे म्हणतात हा कोर कमिटीचा निर्णय आहे. अजित पवार म्हणतात या निर्णयाबाबत मला काहीही माहिती नाही. खरोखर हे जेवढं आश्चर्यकारक आहे ना मित्रांनो, तेवढंच ते धक्कादायक सुद्धा आहे. बघा, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार तर म्हणत असतात अजित पवार यांच्या पक्षामध्ये 2 गट पडलेले आहेत. एक गट अजितदादा यांच्यासोबत, तर दुसरा गट भाजपासोबत. रोहित पवार यांनी एक ट्विट सुद्धा केलेलं आहे या संदर्भामध्ये. अजितदादांच्या पक्षामध्ये 2 गट असून दुसरा भाजप प्रेमी गट जाणून बुजून अजितदादाची प्रतिमा खराब करण्यासाठी कार्यरत असतो. शब्दाला पक्का या अजितदादांच्या प्रतिमेला धक्का देण्यासाठी ही वादग्रस्त नियुक्ती केली गेली अशी चर्चा आहे. मारहाण करताना फ्रॅक्चर झालेल्या हातावरील प्लॅस्टरचा पट्टा निघण्याच्या आधीच हे प्रमोशन केलं गेलं. नियुक्ती करणाऱ्याच्या हिमतीला दाद द्यावी लागेल. शेवटी विनाशकाले विपरीत बुद्धी. अर्थातच सुनील तटकरे यांचा एक स्वतंत्र गट आता राष्ट्रवादीमध्ये तयार झाला आहे याची चर्चा तर आधीपासून सुरू झालेली आहे. पण हा गट अजितदादांना त्यांच्याच पक्षात बेदखल करतो. पक्षाचे ते प्रमुख असताना सुद्धा त्यांनाच किंमत दिली जात नाही. त्यांनी घेतलेल्या निर्णयाच्या विरुद्ध त्यांच्याच पक्षामध्ये निर्णय घेतला जातो आणि त्याची साधी कल्पनाही अजित पवारांना दिली जात नाही. मित्रांनो, हे जेवढं न पटणार आहे तेवढंच ते धक्कादायक सुद्धा आहे. पण मग बघा, तरीही एक प्रश्न पडतो, स्वतःला कडक शिस्तीचे म्हणून घेणारे अजित पवार एवढी मोठी घटना ही घडून ती सहन कशी काय ते करू शकतात? खरोखरच त्यांना पक्षातून बेदखल करण्यात येत आहे की हे सगळं जनतेला दाखवण्यापुरतं, दिशाभूल करण्यापुरतं केलं जात आहे हे समजत नाही. तुमचा काय अंदाज आहे मित्रांनो, जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.